शेतकरी मित्रांनो, सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात। आज रात्री दरम्यान राज्यातील काही भागांमध्ये ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल। तर राज्यातील असेही काही भाग असतील ज्या भागांमध्ये आज रात्रीला पावसाची उघाड असेल। तर जाणून घेऊयात नेमक्या कोणत्या भागांमध्ये आज रात्री पुन्हा एकदा पाऊस सक्रिय होऊ शकतो याविषयी। पण त्यापूर्वी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब अवश्य करा। मित्रांनो, आपण या ठिकाणी पाहू शकता संपूर्ण कोकणामध्ये आज रात्री देखील मोठा जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे। यामध्ये मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, राजापूर, सावंतवाडी, कल्याण, डोंबिवली तसेच वसई विरारच्या परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह मोठ्या जोरदार पावसाचा इशारा आज रात्री दरम्यान हवामान खात्याने दिलाय। मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूरच्या परिसरामध्ये मोठ्या पावसाची शक्यता नाहीच्या बरोबर आहे। मात्र तरी देखील ढगाळ वातावरणासह हलक्या स्वरूपाचा पाऊस या भागात झालेला पाहायला मिळू शकतो। त्यासोबतच उत्तर महाराष्ट्रात मात्र मोठा पावसाचा जोर आज रात्री वाढलेला पाहायला मिळेल। यामध्ये नाशिक, मालेगाव, नंदुरबार, धुळे, जळगाव, चाळीसगाव, मनमाडच्या सर्वत्र परिसरामध्ये मोठी अतिवृष्टी आज रात्रीला झालेली पाहायला मिळू शकते। मध्य महाराष्ट्रातील अहमदनगर, सोलापूर त्यासोबतच मराठवाड्यातील नांदेड, हिंगोली, परभणी, बीड, लातूर, धाराशिवच्या परिसरामध्ये फक्त ढगाळ वातावरण पाहायला मिळेल। मोठ्या पावसाची शक्यता नाहीच्या बरोबर आहे। फक्त छत्रपती संभाजीनगर आणि जालन्याच्या परिसरामध्ये मात्र मराठवाड्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आज रात्री होऊ शकतो। इकडे विदर्भात पहिलेच विदर्भातील अकोल्याच्या भागात मोठा जोरदार पाऊस आज रात्री दरम्यान वर्तवण्यात आलाय। मात्र अमरावती, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, यवतमाळ, वर्धा, वाशिम, बुलढाण्याच्या परिसरामध्ये ढगाळ वातावरण राहील। तुरळक ठिकाणी हलक्या सरी होऊ शकतात भाग बदलत झालेल्या। मात्र उद्यापासून पुढील 2 दिवस काही भागांमध्ये पावसाचा जोर वाढू शकतो। तर मित्रांनो, ही होती हवामानाची छोटीशी अपडेट। आपल्याबरोबरच इतरांना पण शेअर करा। व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।